प्रणाम. पिंपरी चिंचवडला मनसेचा वर्धापन दिन झाला. त्या सोहळ्यात ते काय बोलतील याचा थोडा अंदाज मला होता. याचं कारण असं की मनसेच्या वर्तुळामध्ये बाळा नांदगावकर गंगेचं पाणी एका त्या छोट्या कुंभात घेऊन आले आणि राज ठाकरे यांना त्यांनी, आता बाळा नांदगावकरसाठी राज ठाकरे म्हणजे त्याचे देवच आहेत, त्यामुळे जसं आपल्या इथे देवांना 11 नद्या 21 नद्या 101 नद्या यांचं पाणी अर्पण करण्याची प्रथा आहे आपल्याकडे, त्याप्रमाणे त्यांनी त्याचं जे अधिदैवत बाळा नांदगावकरचं त्याला श्रद्धापूर्वक त्याने, मी महाकुंभाला गेलो होतो, तिथून हे गंगेचं पवित्र असं जल तुमच्यासाठी आणलंय असं सांगून बरेच कार्यकर्तेही होते आता तिथे समोर मनसेचे, ते दिलं. त्यावेळी त्यांनी त्याला असं लोटून देत म्हटलं, हाडा हाडा हाडा. एकदाच म्हणाले मी, ते त्याचा किती दूरगामी परिणाम झालाय ते तुमच्या लक्षात यावं म्हणून मी 3दा म्हणालो हाडा. आता बाकी गोष्टी सोडा, मी अनेक नेत्यांकडे जातो, लोक कधी चापलुसी म्हणून, कधी प्रेमाने, कधी भक्तिभावाने. साहेब, मी शिर्डीला गेलो होतो, हा प्रसाद मी आतापर्यंत शेकडो नेत्यांच्या समक्ष कुणी कुणी काय काय आणून दिलेलं पाहिलंय, पण हाडा असं केलेला एकही नेता माझ्या आयुष्यात आला नाही. 55 वर्षाच्या सार्वजनिक, कसला शिर्डीचा प्रसाद, तो हिंदू होता का मुसलमान आहे आम्हाला माहिती नाही वगैरे, असले अपशब्द किंवा हे उच्चारलेला एकही नेता माझ्यासमोर नाही. लोक सांगतात, साहेब वैष्णोदेवीला गेलो होतो, तिथून हे आणलंय, हातामध्ये देतात, तेही असं घेतात, डोक्याला लावतात, अंगारा आणलाय, कुठून कुठून अंगारे घेऊन येतात, दुपारी घेऊन येतात. अरे त्याच्यात तर आणखीन ते मला एकदा व्हिडिओ बनवायला पाहिजे की नेत्यांना धर्माच्या आणि या सगळ्या ह्याच्या नावाखाली कसं कसं घडव. लोक सांगतात, साहेब तुम्ही निवडून आलात किंवा तुम्ही मंत्री झालात तर मी देवाला नवस बोललो होतो, मी वैष्णोदेवीला जायचं आहे, मी 4 धाम यात्रा करणार आहे, मी अमुक करणार आहे, माझा नवस आहे, मला फेडायला जायचं आहे, द्या 10,000 रुपये. हे पण आहे. त्याच्या तर कथा मी सांगायला बसलो तर नावं घेऊनच सांगेन तर हैरत खराब होईल. पण बाळा नांदगावकर तसा आहे का? बाळा नांदगावकर हा अधिदैवत मानणार आहे. सगळं जग फुटलं तरी जो फुटणार नाही याची मला गॅरंटी आहे. आता बाळा आहे आणि श्रद्धावान माणूस आहे, देवधर्म मानणारा, पूजा करणारा माणूस आहे तो. त्यांनी भक्तिभावाने दिलं. त्याच्या मनात काय चापलुसी होती का? या बघा बघा मी गंगेचं पाणी आणलं तुमच्यासाठी, असं नव्हतं ना. त्याच्या मनात हे होतं की या देशातले 50 कोटी आणि जगभरातले 10 कोटी असे 60-65 कोटी लोक ज्या गंगेमध्ये स्नान करून गेले एका भक्तिभावानं, श्रद्धेनं, त्या श्रद्धेचं हे प्रतीक आहे. आता अनेकदा असं होतं की आपण सुद्धा VIP म्हणून, सेलिब्रिटी म्हणून कुठे कुठे जातो, लोक हातामध्ये काहीतरी सत्यनारायणाची पूजा असली तरी तुमच्या हातामध्ये तीर्थ देतात. आता तुम्ही एरवी बिसलेरी पित असता, ते तीर्थ पिणं तुम्हाला अवघड वाटू शकतं, पण त्या माणसाच्या श्रद्धेचा सन्मान करायचा असतो, त्याच्या भावनांचा, त्याच्या आपुलकीचा, त्याच्या आत्मीयतेचा. म्हणून मग आपण काय करतो, असं तोंडापाशी नेल्यासारखं दाखवून ते असं करून असं करतो. प्रत्यक्षात पाणी तोंडात जात नाही, पण त्याला असं वाटतं तोंडावरून मागे गेलेला हात आहे. हे करावं लागतं, हे करावं लागतं. पण अपमान होऊ द्यायचा नसतो, कुणाच्याही भावनेचा अपमान करू नका. माणसाच्या गरिबीचा अपमान चालतो, माणसाच्या एखाद्या व्यंगाची देखील टिंगल केली ना लोक ती सहन करतात, पण त्यांच्या श्रद्धांचा अपमान जर केला तर सहन होत नाही. मग ती महापुरुषाबद्दलची असो किंवा एखाद्या दैवताबद्दलची असो, माता मानल्या जाणाऱ्या गंगेसारख्या पवित्र नदीची असो, लोकांना नाही सहन होत, तो अपमान नाही सहन होत. लोकांच्या मनामध्ये राग, संताप, प्रक्षोभ निर्माण होतो. त्यांना असं वाटतं की बाळा नांदगावकरला हाडा असं नाही म्हटलेलं, ते असं त्या थिएटरमध्ये, त्या सभागृहात देखील म्हणाले हाडा.
हे हाडहाड जे आहे ना, त्यांनी हाडं खिळखिळी होतात लोकांच्या श्रद्धेची. लोकांच्या मनामध्ये एक असा धिक्कार निर्माण होतो, प्रक्षोभ निर्माण होतो की अरे 65 कोटी लोकांनी जिथे स्नान केलं त्या 65 कोटी लोकांपेक्षा तू इतका वेगळा आहेस का? बरं, तू काही महात्मा फुले नाहीयेस प्रस्थापितांविरुद्ध बंड करायला. तू प्रस्थापिताचा एक भाग आहे, किंवा प्रस्थापिताचा एक भाग व्हावं म्हणून निरंतर चिरंतन अशी तुझी धडपड चाललेली आम्ही बघतोय. ते क्रांतिकारक होते. त्यांनी हिंदू धर्मावर टीका केली, हिंदू धर्म श्रद्धांवर टीका केली. आपण महात्मा फुले नाही बेटा, आपण छत्रपती शाहू महाराज नाही, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही, आपण राज ठाकरे आहोत. बाळासाहेब ठाकरे होते प्रबोधनकार. ठाकरे पण प्रबोधनकार होते. त्यांनी पण हिंदू धर्माच्या अंधश्रद्धांविरुद्ध एल्गार पुकारला की नाही? पुकारला. पण ते निवडणुकीला त्यांना उभं राहायचं नव्हतं. प्रबोधनकारांना निवडणुकीला नको होतं उभं राहायचं आणि त्यांना राजकारण करायचं नव्हतं. त्यामुळे ते इतकं स्पष्ट लिहू शकले, स्पष्ट बोलू शकले, श्रद्धांवर अंधश्रद्धांवर प्रहार करू शकले. अरे तुमचं मुळात हिंदुत्व हा आमचा आधार आहे, भारतीय जनता पक्षाबरोबरच्या आपुलकीचा, असं तुम्ही सांगता. आणि त्या हिंदुत्वाचा पाया असलेली जी पंचदैवत आहे त्यातली एक गंगा आहे, तिचा अपमान हाडक असं करून करता तो बाळ नांदगावकर नाही दुखावला, 65 कोटी लोक दुखावले. ही बातमी फक्त महाराष्ट्रात नाही आली आहे. माझ्याकडे कितले त्या तुमच्या ऑनलाईन याच्यावर तर हे लोक मला कुठून ते कलकत्ता मद्रास इकडे तिकडे हिंदू दाखवतात, तिकडले नॅशनल हेराल्ड दाखवतात बंगालचा, इकडला स्टेट्समन दाखवतात, दिल्लीचा हिंदुस्तान टाइम्समध्ये क्लिप्स दाखवतात. सगळीकडे राज ठाकरेंनी गंगेच्या संदर्भात काय उद्गार काढले आणि ते सगळे आलेत त्याच्यामध्ये. ह्या देशातल्या 65 कोटी लोकांपर्यंत हजारो टीव्ही चॅनल्सनी ते भाषण पोहोचवलेलं आहे. संबंध देशामध्ये हा मेसेज गेलेला आहे. गंगा नदीबद्दल राज ठाकरे काय बोलले हा त्या 65 कोटी लोकांच्या भावनांवर घातलेला घाला झाला आहे. 65 कोटी लोकांविरुद्ध तुम्ही उभे राहिला आहात. हां, तुम्ही राजा राममोहन राय असाल आणि सतीविरुद्ध प्रथेविरुद्ध उभे असाल तर तुम्ही 67 कोटी नाही 200 कोटी लोकांविरुद्ध उभे राहा. पण ज्याच्यामध्ये तुम्हाला फार तर तुम्ही काय म्हणू शकला असतात राजसाहेब? तुम्ही असं म्हणू शकता, बाळा तुझ्या भावनेचा मी आदर करतो, तुझ्या श्रद्धेचा मी आदर करतो, तू गंगेला मुद्दाम जाऊन महाकुंभात आंघोळ करून आला, 65 कोटी या देशातले लोक गेले, त्यांच्यापैकी तू एक आहेस, तुझ्या भावनांचा मी हे करतो, पण हे गंगाजल मी हातात घेतो आणि माझ्या डोक्याला लावतो आणि नमस्कार करतो. त्या एका कृत्याने 65 कोटी लोकांना हा आमचा आहे, हा आमचा आहे, हा माझा आहे, हा माझ्या हिंदू धर्माची कदर आदर करणारा माणूस आहे, हा मेसेज केला असता. काहीच करायचं नव्हतं. कोण म्हणत होतं की ते प्या तुम्ही, कोण म्हणत होतं की आंघोळ करा त्यांनी? काही नाही. आम्ही जसं करतो अनेक वेळा की अत्यंत सार्वजनिक ह्याच्यामध्ये कुठल्याही उत्सवात गेलं की तीर्थ आपल्याकडे देतात. एक तर ते चिकट करता आहात, त्याच्याकरता तुम्हाला तर काही त्रास होतो, हेही खरं आहे. पण तुम्ही असं करून ते असं करून बाहेर पडता ना त्यातून. ते का करता? लोकांचा भाव मी तर बघितलेलं आहे. सगळ्या राजकीय नेत्यांपैकी मी कधीच कुणी असं हाडतहुडत केलेलं पाहिलं नाही. एक बाळा नांदगावकर हा महाराष्ट्र म्हणजे देशातल्या 65 कोटी लोकांचं प्रतीक म्हणून तिथे आला होता. ज्यांची ज्यांची राजवर भक्ती आहे, जे राजभक्त आहे, राजभक्त म्हणजे काय? राज ठाकरेंचे भक्त आहे. मग त्यांची जी भक्ती आहे राज ठाकरेंवर, त्याच्यावर जर कुणी उद्या म्हणाला की हा राज ठाकरे काय आहेत आम्हाला माहिती आहे, त्यांच्यावर कसली श्रद्धा, त्यांच्यावर कसली भक्ती, त्यांचं कसं दैवतीकरण करताय, त्यांना काय देव मानताय, अरे तुमचे मनसे सैनिकच असं जर कुणी बोलला रस्त्यावर की काय राज ठाकरेंवर श्रद्धा ठेवता, कसं त्यांना दैवत मानता, चपला नाही लाथांनी तुडवतील, त्याला तुडवतील का नाही? त्यांच्या दैवताचा राज ठाकरेचा अपमान. कोण तुम्ही? राज ठाकरेंचा अपमान करायचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्हाला स्वीकार नसेल तर स्वीकार करू नका, नकार द्या, पण धिक्कार आणि तिरस्कार जर कराल तर गाठ आमच्याशी, असं म्हणणारे तुमचेच भक्त आहेत. त्यांची श्रद्धा तुमच्यावर आहे जी 65 कोटी लोकांनी सिद्ध केली. बाकीच्या आणखीन किमान 100-200 कोटी लोकांची ती मनात होती, ते जाऊ शकले नाही तिथे.
त्या दिवशीनं हे सगळं बोलतील असं काहीतरी अशी मला शंका आली होती. म्हणून मी 2 मेसेज त्यांच्या जवळच्या मित्राला पाठवले होते. त्याला मी म्हटलं होतं की जर तुला शक्य झालं, राजसाहेबांना माहिती आहे माझे कोण मित्र आहेत जे अशा तऱ्हेचे मेसेज माझे त्यांना दाखवतात. मी एक मेसेज त्यांना असा पाठवला होता, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात, तो आहेच मेसेजच आहे माझ्या ह्याच्यामध्ये, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अपि अप्रियम प्रियम च नानृतम ब्रूयात एषः धर्म सनातनः. एषः धर्म सनातनः, ज्या सनातन धर्माचं, या हिंदू धर्माचं न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने असं तुम्ही म्हणता, ज्या हिंदुत्वाच्या फाउंडेशनवर आम्ही उभे राहणार असं दावा करता आणि त्या दाव्यातून आमचा हा एक सहचर म्हणून भारतीय जनता पक्षाशी आम्ही युती करतो हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असं म्हणतात, त्या हिंदुत्वाचा आधार आहे एषः धर्म सनातनः. तुम्हाला मराठीत कळावं म्हणून मी सांगतो, संस्कृत काही लोकांना कळत नाही. सत्य बोलावे पण ते प्रिय असावे, कटू किंवा अप्रिय सत्य बोलू नये, प्रिय बोलावे, हे हा सनातन धर्म आहे. म्हणजेच ही नेहमी पालन करण्यासारखी नीती आहे आणि हा आपल्या धर्मशास्त्रातला कोट आहे, श्लोक आहे. तो मी तसाच तिथून कॉपी करून येत टाकला होता आणि तो पाठवला होता मित्राला की हा दाखव रे बाबा तू ते बोलण्याच्या आधी. आणखीन एक श्लोक त्यांना पाठवला होता, तो मोठा विलक्षण आहे, तोही मी असंच धर्मशास्त्राच्या ग्रंथातून घेतलेला आहे. परत तो कोणत्या ग्रंथातून हे घेतलं सांगितलं ना तर ते वेगळा वादळ निर्माण होईल, नाही का रे. ग्रंथाचं नाव आहे आपल्याकडे पण ते सांगितल्यामुळे त्याला फटे फुटतील की तुम्ही अच्छा म्हणजे या ग्रंथाला कोट केलं का म्हणून. दुसरं एक आहे, यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम. यद्यपि सिद्धम म्हणजे एखादी गोष्ट सिद्ध झालेली असेल तुमच्या दृष्टीने पण ती लोकमताच्या विरुद्ध असेल. लोकांची जी धारणा आहे, भूमिका आहे, मानसिकता आहे त्याच्या जर विरुद्ध असेल, ना वदनीयम ना चरणीयम, त्याच्याबद्दल बोलू सुद्धा नका आणि त्याबद्दल काही आचरण पण करू नका. हा एक आणखीन दुसरा, हा पण मी त्याला पाठवला होता की दाखव त्या. बरं याच्यामध्ये असं काय ते गंगेचं पात्रातून त्यांनी श्रद्धापूर्वक आणलेलं आपल्या देवाला वाहण्यासाठी, अरे महादेवाच्या पिंडीला आपण काय करतो राव, सोमवारी, श्रावण सोमवारी, कुठल्याही सोमवारी किती लोक मी बघतो घरातलं बिस्लेरीचं पाणी ह्याच्यात भरतात बाटलीमध्ये आणि वाहतात. आता तर शनिदेवाला तेल फिल्टर पाहिजे शुद्ध म्हणून फतवा काढलाय. इथपर्यंत गेलो आपण की नुसतं तेल नाही चालणार, ते ब्रँडेड तेल पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला आम्ही ब्रँडेड देऊ, ब्रँडेड गंगाजल पण मिळतं माहितीये का तुम्हाला. ब्रँडेड गंगाजल आहे की त्या गंगाजलाला परत शुद्ध करून त्याच्या बाटल्या भरतात. तुमच्यासारख्या राज ठाकरेंसारख्या ज्या लोकांना असं वाटतं की काय 65 कोटी लोकांनी आंघोळ केली त्यात मी काय ते पाणी भरत, तुम्हाला कोणी आग्रह नाही केलेला तुम्ही प्या म्हणून. हे दोन्ही श्लोक मी त्यांना पाठवले होते आणि मला भीती वाटत होती. मी म्हटलं राज ठाकरे असं काहीतरी बोलणार ना की त्यांचं सगळं हिंदुत्वाचा पायाच खचेल. आणि हिंदूंचं वैशिष्ट्य सांगू तुम्हाला, हिंदू हा सकारात्मक हिंदू नसतो, तो नकारात्मक हिंदू असतो. म्हणजे काय, जोपर्यंत मुस्लिम आक्रमण होत नाही, मुस्लिमांची भीती वाटत नाही, मुस्लिमांचं दडपण येत नाही, मुसलमानांच्या संदर्भामध्ये कुठेतरी अनुकूल गोष्टी घडल्या आणि त्या हिंदू धर्माला प्रतिकूल आहे असं लक्षात येत नाही, तोपर्यंत हिंदू हिंदूच नसतो, तो जाती जातीत विभागलेला असतो. पण ज्या दिवशी त्याला हिंदू म्हणून आपल्याला आव्हान दिलं जात आहे, आपल्या श्रद्धांना आव्हान दिलं जात आहे असं वाटतं, त्या दिवशी तो हिंदू असतो, कट्टर हिंदू असतो. जर ही निवडणूक आता जी विधानसभेची झाली ती राज ठाकरे हरले पूर्णपणे, 0.2 एवढी नगण्य मतं त्यांना मिळाली. ह्याचं कारण त्यांच्याकडून लोकांची एक धगधगता असा अंगार, शंभूराजांचा अवतार धारण करावा राज ठाकरेंनी हिंदुत्वासाठी, प्रखर तेजस्वी दाहक अशी अपेक्षा. ते झालं नाही, ते रुटीन राजकारणात गेले. त्याच्या उलट मुसलमानांच्या संदर्भातली भीती
की भारतीय जनता पक्षाने, शिंदे गटाने, अजितदादा गटाने कमी, पण शिंदे गटाने यांनी इतकी निर्माण केली की त्या भयगंडा, अरे कसले अनालिसिस करताय, कसलं ईव्हीएम आणि कसलं काय बोलता, कसं झालं कळत नाही, अनाकली. हा हिंदुत्वाची लाट होती. ती लोकसभेला निर्माण करणं मोदींना जमलं नाही, पण विधानसभेला निर्माण करणं हे संघ परिवाराला आणि फडणवीसांना जमलं. मुसलमानांच्या भीतीने हिंदूने एक गठ्ठा एकत्र होऊन मतं दिली, म्हणून या 132-135 भाजपला मिळाल्या आणि 232 जागा महायुतीला मिळाल्या. काळाचा अर्थ समजून घ्या, काळाचा संदेश समजून द्या. वक्त वक्त की बात है. कधी भ्रष्टाचाराविरुद्धचा मुद्दा चालतो, कधी अत्याचाराचा विरुद्ध मुद्दा चालतो, तर कधी धार्मिक मुद्दा चालतो. आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला सामोरं जाण्याची तुम्ही तयारी करताय, त्यावेळेला लोकभावना पायदळी तुडवू नका प्लीज. महाराष्ट्रात आजही ज्यांच्याबद्दल आशा लोकांच्या मनात आहे, आशा आहे, अशा 5 माणसांपैकी तुम्ही एक आहात. फक्त 5च माणसं महाराष्ट्रात अशी आहेत की ज्यांच्याबद्दल महाराष्ट्र आशावादी आहे. ते काहीतरी घडवतील आणि जे बिघडलंय ते सुधारवतील अशी वाटणारी 5च माणसं आहेत. त्यात राजसाहेब तुम्ही आहात. तुम्ही लोकभावना पायदळी तुडू नका, प्लीज तुडू नका. इतरांच्या भावनांचा आदर करा. बाळा नांदगावकर नाही हो, सगळे मनसे सैनिक त्याच्या रूपाने तुमच्यापाशी आले होते की 65 कोटी लोकांनी जिला पवित्र मानलं. मेजॉरिटी व्होट तुम्ही मानता का नाही? 65 कोटी लोकांनी मानलं आणि 200 कोटी लोक फॉलो करतात जगामध्ये ज्या ह्याला काय म्हणतो त्याला, एका समीकरणाला. मूल्य आहे. गंगा ही काय नदी आहे का हो? अरे लोक तर आमच्या गावातल्या नदीला पण गंगा म्हणतात. आम्ही नाशिकला गेलो होतो तर तिथल्या लोकांनी सांगितलं ही नाशिकला आमची गोदावरी म्हणजे गंगाच आहे. प्रत्येक जण आपल्या गावातल्या गंगेला गंगाच म्हणतो. पण तुम्ही गंगेला गंगा म्हणणाऱ्यांना असं ठणकावून सांगणं तिथल्या तिथे, जा तुम्ही नाशिकला, आणि लोक पवित्रपणाने तिथल्या लोकांनी, जर तुम्ही नाशिक तुमचा बालकिल्ला आहे ना एकेकाचा, जा तिथे आणि सांगा गोदावरी हा ते बघा तुमची कसली गंगा, ती तर गटार गंगा आहे. म्हणून बघा समस्त नाशिककरांच्या मनातून तुम्ही उतरा. आज तुम्ही जवळजवळ त्या गंगेला, जी बाळा नांदगावकरांनी एवढ्या एका कुंभामध्ये तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर ज्या श्रद्धेने बेल व्हावं, फुलं व्हावीत, त्या भावनेने आणलं होतं. त्याची काही अशी अपेक्षा पण नसेल बाळाची की तुम्ही प्यावत घटाघटा. हा अजिबात नाही. त्याला एवढंच आहे, तो कलश हातात घ्यावा, डोक्याला लावावा आणि वहिनीनं सांगावं ठेव, नंतर आपण हे करू, किंवा हा याची मी पूजा करतो आणि नंतर बघतो. न ब्रूयात सत्यम अप्यप्यम. तुम्ही गंगेला गटार गंगा ठरवलं, या अपराधाची काय समाज शिक्षा देईल पुढल्या निवडणुकीत, याची मला भीती वाटते. खरंच भीती वाटते. तो अपमान बाळा नांदगावकरचा नव्हता, 65 कोटी लोकांचा अपमान ठरला. तो गंगेचा अपमान नव्हता, या देशात वाहणाऱ्या सगळ्या नद्यांचा अपमान झाला. आपली ही संस्कृती आहे, ती तुम्ही वाचलं असेल राजसाहेब, की ही नेहमी नदी किनारी फुलत गेली, नदी किनारी बहरत गेली. त्यामुळे या सगळ्या नद्यांच्या संदर्भात माणसांना ती माता या प्रकारची भावना आहे, ती जपली पाहिजे. कुणालाही कुणाच्याही मातेबद्दल बोललं, आईवरून शिवी ही सगळ्यात वाईट शिवी मानली जाते आणि त्याच्यावरून लोक जीव घेतलेले आहेत लोकांनी एकमेकाचे. आपण पाहतो ना, गंगा माता आहे. आणि समजा त्या गंगे मातेला कुणी लांछन लावलं असेल, अपवित्र केलं असेल, प्रदूषण केलं असेल, तर त्यात गंगेचा दोष काय? राम तेरी गंगा मैली, याच्यामध्ये मैली करणारा कोण ते शोधून त्याच्या विरुद्ध बोला. गंगेच्या विरुद्ध का बोलताय? तिला मैली करणाऱ्यांच्या विरुद्ध बोला. ते खलनायक आहेत, त्यांच्या विरुद्ध बोला, त्याच्या विरुद्ध बंड आवाज उठवा. काय झालं, आम्ही 20 वर्ष ऐकतोय गंगा स्वच्छ करणार, कुठे काय झालं? नाही. एवढं सांगतो राजसाहेब, लोकांची मन सांभाळायला शिका, तुमच्या संघटनेत पण आणि समाजात पण. खूप प्रेमाने हा मी व्हिडिओ केलाय तुमच्यावर, त्याच्याबद्दल गैरसमज असू नये तुमचा किंवा तुमच्या अनुयायांचा, एवढीच विनंती.
धन्यवाद.